काय बघणार आहे आपण आज? आज आपण बघणार आहे नफा तोटाचा जो पार्ट आहे, पार्ट 4. पार्ट 4 मध्ये टाइप 7 पासून आपली सुरुवात होतीये. तर एक एक उदाहरण आपण बघूया, मग तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येईल. चला, काय उदाहरण? छापील किमतीचे उदाहरण आहेत. तर छापील किमतीच्या उदाहरणासाठी सूत्र लक्षात ठेवायचंय. छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 प्लस नफा भागिले 100 मायनस सूट. बघा काय सूत्र? छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 प्लस नफा भागिले 100 मायनस सूट. मग छापील किंमत, आता तुम्हाला काय काढायची? खरेदी किंमत. छापील किंमत दिलेली आहे बरोबर. मग खरेदी किंमती सूत्र काय होईल बघा? खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 मायनस सूट भागिले 100 प्लस नफा. समजून घ्या बरं का. छापील किंमत म्हणजेच काय? मार्केटमध्ये एखादी वस्तू तुम्ही आणायला गेले, MRP जे म्हणतात, मॅक्सिमम रिटेल प्राइस, त्याला काय म्हणतात? छापील किंमत. आता तुम्हाला दिलंय काय? विचारलं खरेदी किंमत, म्हणून आपण या सूत्रावरून हे सूत्र तयार केलं. छापील किंमत किती दिली तुम्हाला? 5000. मग टाका सूत्रामध्ये 5000 गुणिले 100 मायनस सूट किती दिली? 10% सूट. 100 मायनस 10 पोटात रेष. आणि नफा किती आहे? 20%. मग 100 प्लस 20. बरोबर. काय करायचं मग? 5000 गुणिले 100 आतनं 10 गेले 90 पोटात रेष खाली 120. बरोबर. मग काय होणार? 0 गेला. 0 गेला. मग कशाने भाग द्यायचा? 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक 4, 4 एक 4, उरला 1, 4 2 8, उरले 2, 4 25, 4 0 0. 1250 गुणिले 3. बरोबर. मग काय करायचं? 3 0 0, 3 5 15 5, डोक्यावर 1, 3 2 6 1 7, 3 1 3, म्हणजेच किती रुपये? 3750 रुपये. पर्याय कितवा? पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग? नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? एका शिवणयंत्राची छापील किंमत 2400. मग काय विचारलं? खरेदी किंमत. सूत्र लिहून घ्या. खरेदी किंमत बरोबर सर छापील किंमत गुणिले 100 मायनस सूट भागिले 100 प्लस नफा. हे झालं सूत्र. हे काय झालं? सूत्र. मग किमती ठेवायच्यात आपल्याला फक्त. छापील किंमत किती आहे? 2400. लिहा मग 2400 गुणिले 100 मायनस सूट. सूट किती आहे? 10. 100 मायनस 10 पोटात रेष. नफा किती आहे? 8%. 100 प्लस 8. करेक्ट आहे. काय होणार मग? 2400 गुणिले 100 मधून 10 गेले 90 पोटात रेष. 100 आणि 8 108. बरोबर. सोडवायचंय. मग कसं सोडवणार सर? 12 9 108, 12 2 24 0 0. मग 200 गुणिले 90 पोटात रेष खाली 9. ओके. 9 ने 90 ला भाग जातो. 9 1 9, 9 10 90, म्हणजेच 200 गुणिले 10. 200 ला 10 ने गुणलं किती रुपये? 2000 रुपये. 2000 रुपये. पर्याय कितवा? तिसरा. कितवा? तिसरा. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग? नक्की. चलिए. मग सूत्र काय आपलं? सूत्र हे सर की खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वाजा सूट भागिले 100 प्लस नफा. चला नेक्स्ट. बर,
सर मग काही शॉर्टकट सांगा ना. शॉर्टकट खूप सोपा आहे. मग हे 2400 लिहून घ्यायचे गुणिले सूट म्हणजे 100तून 10 गेले 90 भागिले नफा म्हणजे 108 आणि याला सोडवलं की येणार उत्तर किती 2000. हीच मांडणी आपण केली आहे. पटतंय? काय डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. चलिये. काय म्हणणं आहे? तर खरेदी केला असेल कोणती किंमत दिली आहे? छापील किंमत. दर्शनी किंमत म्हणजेच MRP. नोट लिहून घ्यायची. दर्शनी किंमत म्हणजेच छापील किंमत होय. दर्शनी किंमत म्हणजेच छापील किंमत होय. मग दर्शनी किंमत 4950 शॉर्टकटनं लिहून घ्यायचं गुणिले सूट दिली किती 10% सूट 100तून 10 गेले 90 वटात रेष 10% नफा 100त 10 मिळेल 110 झिरो गेला बरोबर. मग काय होणार 4950 गुणिले 9 भागिले 11 11 1 11 11 चौक 44 49 44 गेले 5 11 5 55 11 0 0 म्हणजे 450 गुणिले किती 9. मग 450 ला 9 न गुणायचं कसं 9 5 45 5 डोक्यावरती 4 9 चौक 36 आणि 4 40 1 घर 0 म्हणजेच किती 4050 रुपये. पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलायचं पुढे. चलिये नेक्स्ट. काय विषय पुढचा बघा. छापील किमतीवर 10% सूट देऊ नये 20% नफा पुस्तकाची. आता खरेदी किंमत दिली हा. आता एकदा सूत्र लिहून घ्या. सूत्र असं होतं खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 मायनस सूट भागिले 100 प्लस नफा. बरोबर आहे. आता किंमत काढायची कुणाची? किंमत काढायची तुम्हाला छापील किंमत. छापील किंमतीचं सूत्र काय होणार? याचं सूत्र आपल्याला बनवायचंय छापील किंमत म्हणजे MRP बरोबर इकडे हे जाणार खरेदी किंमत गुणिले 100 प्लस नफा वटात रेष 100 मायनस सूट. बरोबर. खरेदी किंमत गुणिले 100 प्लस नफा. मग किती आहे खरेदी किंमत सांगा? खरेदी किंमत आहे 3000 गुणिले 100 प्लस नफा किती टक्के 20% भागिले 100 मायनस सूट किती 10%. बरोबर. मग 100 आणि 20 120 म्हणजे 3000 गुणिले 120 भागिले 100 10 गेले 90. करेक्ट आहे. मग काय होणार 0 गेला. मग 3000 गुणिले 12 भागिले 9. 12 आणि 9 ला 3 ने भाग जातो. 3 चौक 12 3 त्रिक 9 3 1 3 3 10 30 2 0 म्हणजेच काय 1000 गुणिले 4. 1000 ला 4 ने गुणलं येणार उत्तर 4000 रुपये म्हणजेच पर्याय कितवा? पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात जात आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग. नक्की. चलिये. काय विषय पुढचा? आता छापील किंमत काढायची. बरोबर आहे. तर छापील किंमती सूत्र काय 100 प्लस नफा भागिले काय 100 मायनस सूट. मग तुम्हाला आपण काय केलं खरेदी किंमतीला 100 प्लस नफ्याने गुणलंय. क्लिअर आहे. मागच्या वेळेस काय केलं सूट मायनस केली ती. मग शॉर्टकट कसं वापरायचं सांगतो मी तुम्हाला. बघा काय विचारलं किंमत छापावी. छापील किंमती सूत्र काय बघा खरेदी गुणिले छापील किंमत खरेदी गुणिले 100 प्लस नफा
भागिले 100 मायनस सूट. ओके. हा, मग खरेदी किती आहे? खरेदी आहे 300 रुपयाला घेतो, गुणिले 100 किती आहे नफा? 20%, वटा 23 भागिले किती आहे सूट? 10%. 100 मायनस 10. करेक्ट. काय होणार मग सर? हे होणार 300 गुणिले 120 छेदस्थानी 90. बरोबर. मग काय होणार सर? 0 गेला, 0 गेला. मग 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एक 3, 3 10 30, 0. म्हणजे 100 गुणिले 4 किती रुपये? 400 रुपये. किती? 400 रुपये. म्हणजे किती किंमत छापावी? 400 रुपये. पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? नक्की. चालायचं पुढे मग. चलिए. 200 रुपये खरेदी किमतीपेक्षा किती जास्त टाकावी? एका वस्तूची किंमत तिच्या 200 रुपये खरेदी किमतीपेक्षा किती जास्त टाकावी, जेणेकरून, म्हणजे याचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? इथं सुरुवातीला कोणती किंमत काढायची आहे? छापील किंमत. छापील किंमत सूत्र काय? खरेदी गुणिले 100. बघून घ्या सूत्र काय लिहिलंय? 100 प्लस नफा भागिले 100. 100 प्लस नफा भागिले 100 मायनस सूट. बरोबर. मग खरेदी किती आहे? खरेदी 200 रुपये गुणिले 100 प्लस नफा. 100 प्लस नफा किती? 20%, वटा 23 भागिले 100 मायनस सूट किती? 4%. करेक्ट. तर काय होणार मग? 200 गुणिले 120 भागिले किती? 96. करेक्ट आहे भाऊ. 120 आणि 96 ला 24 ने भाग जातो. 24 चौक 96, 24 पंच 84. 4 एक 4, 4 पंच 20, 4 0 0. मग 50 गुणिले 5, 5 5 25. येणार उत्तर किती? 250 रुपये. किती? 250 रुपये. म्हणजेच पर्याय कितवा? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? टाईप 8. टाईप 8. टाईप 8 काय असेल तर आपण तो बघूया लगेच, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. काय विषय सर टाईप 8चा? एका विक्रेत्याने 2. बर. टाईप 8 ला म्हणतात बघा सारखा नफा व सारखा तोटा. सारखा नफा व सारखा तोटा. काय म्हणणं आहे की 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयाला विकल्या. तर याला कसं सोडायचं माहितीये? शेकडेवारीनुसार. नंतर शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो, पण शेकडेवारीनुसार. बरोबर. शेकडेवारीनुसार कसं बाळांनो? तर 100% म्हणजे 9,000 रुपये. काय म्हणतोय मी? 100% म्हणजे किती हजार रुपये? 9,000 रुपये. एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयाला विकले. काही घेणं त्यांनी, आपण ते 100% मानायचं. किमतीशी इथे किमतीशी काही घेणे नाही. किमतीशी आपल्याला इथं काहीच घ्यायचं नाही. मग काय होणार माहितीये? 100 लिहायचं गुणिले पोटात रेश, पोटात रेश. करेक्ट. किती टक्के? 30% नफा. 30% नफा म्हणजे 100 वर 30. 30% नफा. करेक्ट. 30% तोटा म्हणजे 100 30 गेले 70. पटतंय? 30% नफा म्हणजे प्लस 30. 30% तोटा म्हणजे मायनस 30. मग याला सोडवा बरं. याला पूर्ण लिहा. 100 गुणिले वरच्यांचा गुणाकार 130 गुणिले 70 पोटात रेश 100
गुणिले 100. गेला 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 गेला. 13 गुणिले 7. 13 साती 91 रुपये. समजून घ्या. 91 रुपये म्हणण्यापेक्षा 91% म्हणू याला. 91%. आता मला सांगा बाळांनो, सुरुवातीला किंमत मानली आपण 100%. 100%चे झाले 91%. म्हणजे काय झाला? लॉस झाला, म्हणजे कमी झालं. 100तून 91 गेले, किती टक्के? 9% काय लॉस. म्हणजे 9% तोटा. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? डोक्यात जातंय? 100चं प्रमाण जर लक्षात ठेवलं तर सारखा नफा असो सारखा तोटा असो तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. मग आता राहिला विषय कशाचा? सूत्राचा. तर सूत्र काय माहितीये? x² भागिले 100 आणि इथं लिहायचं या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. मग x ची किंमत किती आहे? x ची किंमत आहे 30%. 30%. 30चा वर्ग 900 भागिले 100. गेला 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 गेला. म्हणजेच काय? 9% तोटा. पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. म्हणजे सूत्र काय? x² भागिले काय? 100. x² भागिले काय? 100. चालायचं पुढं मग? नक्की. चलिए नेक्स्ट. परत तेच सारखा नफा 25% नफा 25% तोटा म्हणजेच x² भागिले 100. x ची किंमत काय? 25%. मग 25चा वर्ग भागिले 100. 25चा वर्ग किती? 600. 25 भागिले 100. करेक्ट. 2 घरं अलीकडे यायचं म्हणजेच काय? 6.25% काय? तोटा. म्हणजेच पर्याय कितवा? 6.25% तोटा. तर इथं पर्यायात काहीतरी गडबड आहे. नफा किंवा तोटा किती? तर 25चा वर्ग 625. 6.25% तोटा. पहिल्या पर्यायाला करेक्शन करा. तर लिहा 6.25% तोटा. पटतंय? डोक्यात जातंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग? नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? सारखा नफा सारखा तोटा. परत x² भागिले काय? 100. x ची किंमत 9. 9चा वर्ग भागिले काय? 100. 9चा वर्ग 81 भागिले काय? 100. 2 घरं अलीकडे यायचं म्हणजे येणार उत्तर 0.81% काय झाला? तोटा. पर्याय कितवा? चौथा. कितवा? चौथा. सारखा नफा सारखा तोटा असेल तर x² भागिले काय? 100. चालायचं पुढे? नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय? परत तेच आहे भाऊ. 25% नफा 25% तोटा. पण इथे फरक काय? लक्षात घ्या. फरक हा आहे की खरेदी किंमत शोधा. हा टाईप आता चेंज झाला. करेक्ट. मग तुम्हाला माहितीये या व्यवहारात नेहमी काय होतो? तोटाच होतो. पटतंय? या व्यवहारात नेहमी काय होतो? तोटाच होतो. आता मला सांगा किती टक्के तोटा? 6.25%. म्हणजे समजून घ्या की या व्यवहारात आता तोटाच होतो. कसा? x² भागिले काय? 100. x ची किंमत 25. 25चा वर्ग भागिले काय? 100. मग 625 भागिले काय? 100. म्हणजे येणार उत्तर 6.25% काय? 6.25% काय? तोटा. मग त्यांचं म्हणणं आहे 2 वस्तू प्रत्येकी 7,500 रुपयाला विकल्यामुळे. आता लक्ष द्या. 6.25% तोटा 7,500 रुपयाला विकल्यामुळे. मला सांगा विक्री किंमत किती येणार? विक्री किंमत 2 वस्तू आहे त्या 7,500 गुणिले 2. 7,500 डबल किती? 15,000 रुपये.
समजून घ्या. 15,000 रुपये काय आली विक्री किंमत. करेक्ट. 15,000 रुपये विक्री किंमत. वस्तू 15,000 रुपयाला विकली तेव्हा नुकसान किती टक्क्याचं झालं? 6.25% काय झाला? लॉस. मग कसं करता येईल सर? तर मला एक सांगा, जर मी इथं खरेदी म्हणलं आणि इकडं विक्री म्हणलं, समजून घ्या. जर मी खरेदी 100 रुपये मानली, करेक्ट आहे, तर मला 6.25% काय लॉस आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय की 100 6 गेले 94 म्हणजे 93 पॉईंट किती 75. बघा, म्हणजे ज्यावेळेस 100 रुपये खरेदी असेल तेव्हा 6.25% काय झाला? लॉस झाला. म्हणजे ती वस्तू 93.75 रुपयाला विकली पाहिजे. मग जेव्हा 15,000 रुपये खरेदी असेल, 15,000 रुपये खरेदी असेल तेव्हा विक्री किंमत किती? एक्स. सगळ्यात पहिले आपण काय काढतो? जो लॉस झाला किती झाला? 6.25%. मग मी मांडणी कशी केली की बाबा 6.25% जर लॉस आपल्याला पाहिजे, मग खरेदी लिहिलं आणि विक्री लिहिलं. 100 रुपये जर माझी खरेदी आहे आणि मला जर लॉस होतोय लॉस, तर मी ती किती विकली पाहिजे? 93.75. मग माझी विक्री किती आहे? 15,000 विक्रीवरती मी खरेदी माझी किती पाहिजे असा तो प्रश्न आहे. सोडवा बरं याला. मग काय होणार? हे होणार 100 गुणिले 15,000 भागिले किती? 93.75. करेक्ट आहे. आता वडा खाऊ टेक्निक तुम्हाला माहिती आहे. पहिले काय करून घेऊ? भागाकार करून घेऊयात. चला, हे होणार सर 15 आहे 150 आणि हे 2 शून्य. त्याच्यानंतर 15 सक 90 उरले 3, 15 दून 30 उरले 7, 15 पाची 75. मग वरती 1000 खाली 1,200. इथेच करूया काटाकाटी, पेन बदलतो. 25 गुणिले 25, 25 25 1,200, 25 गुणिले 40 वरती 40. मग काय राहिलं सर? हे असं राहिलं की 100 गुणिले 40 ही स्टेप राहिली. आता 100 गुणिले 40 भागिले किती? 25. मग 100 आला कितीने भागायचं? 25 ने. म्हणजे 25 एक 25, 25 चौक 100. बघा बरं का, 25 चौक 100 म्हणजे 4 गुणिले 40, 4 चौक 16, 160. 160. पण दशांश अपूर्णांकात शिकवलं वडा खाऊ, खाली जास्त पॉईंट नंतर खाली 2 अंक आहे ना, पॉईंट नंतर खाली 2 अंक आहे, म्हणून आलेल्या उत्तरावर 2 शून्य द्यायचे. 160 वर 2 शून्य, येणार उत्तर 16,000 रुपये. पर्याय कितवा? तिसरा. कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. 53 मी ऑलरेडी खूप सारं सोडवलं, पण त्याच्यामध्ये थोडं काहीतरी करेक्शन दिसतंय, त्यामुळे 53चा विषय आपल्याला घ्यायचा नाही. चलो 54 काय विषय बघा. 3120 रुपयाला परत तेच 20% नफा, दुसऱ्या व्यक्तीवर 30% नफा झाला, तर त्या वस्तूची एकूण खरेदी किंमत किती? खूप सोपं आहे. 100 रुपये मांडणी करायची. 100 गुणिले एक रेष, दुसरी रेष, 20% नफा 120 भागिले 100 आणि दुसऱ्या वस्तूवर 30% नफा 130 भागिले 100. 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 13ला जर 12 ने गुणलं, 12 आहे 120, 12 त्रिक 36, 120 आणि 36 किती? 156. म्हणजे 156 इथं आले. म्हणजे याचा अर्थ काय की खरेदी 100 रुपये राहिली तेव्हा विक्री किती होणार आहे? 156. समजते? म्हणजे 56% काय? नफा. समजतंय? 56% काय? नफा. तर याचा अर्थ असा, दोन वस्तू 3120 म्हणजे 3120 गुणिले 2, बे 2 4, बे 1 बे 3 6, 6240 विक्री असेल तेव्हा खरेदी किती? एक्स. ही मांडणी पटली का? बघा, मी काय मांडणी केली? पहिले ती वस्तू 100ला होती, 100ची वस्तू 156ला भेटली. 100 आपण इथं मानली. म्हणजे खरेदी जर 100 असेल तर वस्तू विकतोय आपण 156ला. आपली विक्री किंमत दोन वस्तूंची आहे. किती आहे? 3120 गुणिले 2, 6240. मग चला तिरकस गुणाकार, 6240 गुणिले 100 वटात रेष
भागिले किती 156. समजतंय. मग 4 ने भाग जातो सर. 4 त्रिक 12 उरले 3, 4 नम 36, 4 एक 4 उरले 2, 4 पंच 20 उरले 2, 4 सक 24, 4 शून्य 0. खाली 39 वरती 1560, 13 ने भाग जातो. 13 त्रिक 39, 13 एक 13 उरले 2, 13 2 26, 13 शून्य 0. मग 120 गुणिले 100 भागिले 3, 3 एक 3, 3 चौक 12, 3 शून्य 0. मग 40 ला जर 100 ने गुणलं तर येणार उत्तर 4000 रुपये. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचंय पुढे. चलिए. काय विषय पुढचा? तसंच आहे भाऊ, तसंच आहे. किती? 10% तोटा, 15% नफा. मग आता इथं पॉइंट मध्ये नाही विचारलं, मग मानायचं काय? 100 तोटा 3, सारखा नफा सारखा तोटा नसल्यावर ही मांडणी. 10% तोटा 90 भागिले 100, 15% नफा 115 भागिले 100. 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला, 5 दून 10, 5 दून 10 उरला 1, 5 त्रिक 15. मग 23 नम 23 गुणिले 9, 9 गुणिले 23 भागिले 2, 9 त्रिक 27 7, डोक्यावरती 2, 9 2 18 2 20, 207 भागिले 2. मग बे एक बे, बे 10 20, बे त्रिक 6, बे पंच 10. मग आता समजून घ्या, सुरुवातीला वस्तू होती 100 रुपये मानली. मास्तर 100 रुपये खरेदीची वस्तू 103 रुपये 5 पैशाला चालली, म्हणजे प्लस झाला का मायनस? प्लस. प्लस 3.5 रुपये, म्हणजे 3.5% काय झाला? नफा झाला. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? शेकडेवारी त्याचे खूप सारे उदाहरणं झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही शेकडेवारी हे प्रकरण बघायचं. पुढे काय विषय? तोच विषय काय की नफा तोटा झाला 25%, नफा झाला 10%. मांडणी तशीच. 100 रुपये मानायची गुणिले एक रेष, दुसरी रेष. 25% तोटा 75 भागिले 100, त्यानंतर 10% नफा 110 भागिले 100. करेक्ट आहे. मग काटाकाटी 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला. मग राहिलं काय? 75 गुणिले 11 छेदस्थानी 10. मग 75 आणि 11चा गुणाकार करून घेऊया. काय येणार? हा येणार बघा 75 गुणिले 11, 11 पाची 55 5, डोक्यावरती 5, 11 7 77 आणि 5 82 भागिले किती? 10. एक घर अलीकडे या, म्हणजे येणार उत्तर 82.5 रुपये. बरोबर. मांडणी कशी आहे की सर 100 रुपयाची ही किंमत आहे. बरोबर. 100 रुपयाची किंमत 82.5 रुपयाला आपण ती वस्तू विकतोय. 100 रुपयाची वस्तू 82.5 ला विकतोय, म्हणजे 100 मायनस 82.5. पॉईंट नंतर एक 0 द्या. शून्यातनं 5 जात नाही, वर 10 इकडे एक, 10 5 गेला 5, वर 10 इकडे एक, 10 3 गेला 7, वर 10 इकडे एक, 10 9 गेला 1, म्हणजेच किती? 17.5% काय झाला? मायनस झाला, म्हणजे काय? लॉस. 17.5% तोटा. पर्याय कितवा? चौथा. तोटा कशावरून कळाला सर तुम्हाला? तर तुम्हाला सांगतो, 100ची वस्तू कमी झाली म्हणून काय? 17.5% तोटा. पटतंय? चालायचं पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? की पुढचा विषय असा आहे की काय आहे? 5% तोटा आणि 15% नफा. 100 रुपये माना. 5% तोटा म्हणजे 95 भागिले 100 गुणिले त्यानंतर दुसरी अंगठी 15% नफा 115 भागिले 100. 100 गेला, 100 गेला. मग 5 दून 10, 5 0 0, 5 दून 10 उरला 1, 5 त्रिक 15. मग काय राहिलं? 95 गुणिले 23 छेदस्थानी 20. मग 20 आणि 95 दोघांना कितीने भाग जातो? 5 ने. 5 चौक 20, 5 1 5, 5 9 45, म्हणजे 19 गुणिले 23
छेदस्थानी 4. 19 आणि 23चा गुणाकार करा. 19 दुने 38, 19 त्रिक 57 शी 7, डोक्यावरती 5, 19 दुने 38 आणि 5 43, छेदस्थानी 4. मग 437 ला 4 ने भागा. 4 10 40, उरले 3, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, उरला 1, एकाचे झाले 10, उरला 1, एकचे झाले 10, 4 2 8, उरले 2, 2 4 5 20. म्हणजे काय झालं मास्तर, 100 रुपयाला वस्तू मिळायची ती डायरेक्ट मिळाली 109.25 ला. म्हणजे किती रुपये जास्त? 9.25 जास्त, म्हणजे प्लस होतं इथं 9.25% प्लस, म्हणजेच काय नफा 9.25% नफा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? समजतंय? डोक्यात गेलंय? नक्की? चालायचं पुढे? चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? परत तेच रे बाबा, परत तेच आहे, परत तेच आहे. सोपं आहे, सोडवून घ्यायचं. विषय काय आहे की इथे शब्द प्रयोग चेंज केला. एक दुकानदार माल खरेदी करताना 40% व विकताना 10% ठगतो म्हणजे गंडतो. आपल्याला ते कमी करावं लागेल. म्हणजे 40% 100 लिहायचं, गुणिले 100तनं 40 गेले 60 भागिले 100, गुणिले 10% ठगतो, 100तनं 10 गेले 90 भागिले 100. मग काय होणार? 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, म्हणजे 6 गुणिले 9 6 9 54%. म्हणजे जेव्हा 100%चा विषय होता, 100%तून डायरेक्ट 54%चा विषय आला, म्हणजे याचा अर्थ तो दुकानदार किती 54% किती ठगतो? एकत्रित 54%. म्हणजेच पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. समजते? काही डाऊट आहे? नाही. एकत्रित ठगतो असं म्हणणं त्यांचं, म्हणजे त्याचा 54%चा काय होतो? लॉस होतो. क्लिअर? चलो नेक्स्ट बघा. 10% व विकताना 10% ठगतो. मग काय करायचं? एकत्रित किती ठगतो? सारखा नफा सारखा तोटा, म्हणजे 10चा वर्ग भागिले किती? 100, म्हणजेच 100 भागिले 100. 100 गेला, 100 गेला, 1% काय लॉस, म्हणजे पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? नक्की? मागच्या उदाहरणामध्ये बघा काय विषय होता की काय म्हणणं त्यांचं, तो एकत्रित किती ठगतो. बरोबर आहे, तो एकत्रित किती ठगतो, म्हणजे 100ची वस्तू त्याला कितीला भेटते? 54ला भेटत आहे. 100ची वस्तू कितीला भेटते? 54ला. तर एकत्रित किती ठगतो? आपण 54ला टिक केलं, तसं नाही. 100मधून आपल्याला किती काढावं लागेल? 54, म्हणजे 10तनं 4 गेले 6, 10तनं 6 गेलेत 4, म्हणजे 46% उत्तर पाहिजे होतं, जे की पर्यायात नाहीये. तर याचं उत्तर किती येणार? 46%. ओके, 46%. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचं पुढं मग? चले. काय विषय पुढचा? 20% व विकताना 20%, म्हणजे 100 लिहा, गुणिले 1 रेष 120. 20% ठगतोय म्हणजे काय करावं लागेल? 20% व विकतानी 20, म्हणजे 80 भागिले 100, आणि विकतानी 5, म्हणजे 95 भागिले 100. 100 गेला, 100 गेला, मग 80 गुणिले 95 भागिले 100. 20 चौक 80, 20 पंच 100. मग काय होणार? 4 गुणिले 95 भागिले किती? 5. 5 1 5, 5 1 5, 9तून 5 गेले 4, 9तून 5 गेले 4, 5 9 45, म्हणजे 19 2 38, 19 3 57, 19 चौक 76%. करेक्ट आहे भाऊ. म्हणजे 100ची वस्तू 76ला मिळतीये. म्हणजे काय होतंय? मायनस होतंय किती टक्के? 24%. मायनस 24% म्हणजेच काय? लॉस. 24%चा लॉस. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे मग? नक्की? चलिए.
काय विषय पुढचा? परत तेच सोडवायचंय. खूप इझी आहे. नेक्स्ट आहे टाईप 9, जो की आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला फॉलो करा, शेअर करा.